बाळापूर तालुक्यातील वाडेगावात अज्ञात व्यक्तीने कोल्हापुरी बंधाऱ्याचे गेट तोडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला आहे। या प्रकारामुळे शेतकरी, ग्रामस्थ आणि प्रशासनामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे। बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। निर्गुणा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे एक गेट अज्ञात व्यक्तीने फोडल्यामुळे बंधाऱ्यात साठवलेले पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहे। हा बंधारा वाडेगावसह परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा जलस्रोत मानला जातो। संबंधित पाटबंधारे विभागाने नियोजित वेळेत बंधाऱ्याची साफसफाई करून एकूण 24 गेट व्यवस्थित बसवले होते। सध्या बंधाऱ्यात जवळपास 90% पाणीसाठा अडवण्यात आला होता। मात्र 10 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास 23 पैकी एक गेट तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाऊ लागले। घटनेची माहिती मिळताच सरपंच मेजर मंगेश तायडे, उपसरपंच राजेश्वर पडसकार, माजी उपसरपंच सुनील घाटोळ, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी करून तातडीने पाटबंधारे विभागाला कळवले। बंधाऱ्यातील गळती त्वरित थांबवण्यासाठी मागणी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे यापूर्वीही या बंधाऱ्याचे गेट फोडण्याचे प्रकार घडले असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या प्रकरणी ग्रामपंचायतच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच मंगेश तायडे यांनी दिली आहे। आपण काही त्यांना तक्रार करू शकत नाही, कारण की त्यांनी 2 वेळा आपल्याला गेट जे लीक झालेलं होतं ते बुजवून दिलं आणि परत एक वेळ झालं तरी त्यांनी करून दिलं। आणि आता वारंवार ह्या गोष्टी जर होत राहतील तर याले जबाबदार आपलीच काहीतरी मंडळी आहे, आपल्या गावातली म्हणा की आजूबाजूच्या गावातली म्हणा, याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे।